नमस्कार, सोलापूर सवेरा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सोलापूर हैदराबाद महामार्गावर चिवरी फाटा येथे एका क्रुझर गाडीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। हा अपघात क्रुझर गाडीचा टायर फुटल्याने झाल्याची देखील प्राथमिक माहिती समोर आली आहे। या अपघातात एकूण 3 जणांचं जे आहे मृत्यू झालेला आहे, जे जागेवरच जे आहे त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि जे 12 जखमी आहेत त्यांना सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। यामध्ये जे मयत झालेले आहेत त्यांची नावे आता समोर आलेली आहे। पूजा हरी शिंदे वय वर्ष 30 आणि सोनाली माऊली कदम वय वर्ष 22 आणि साक्षी बडे वय वर्ष 19 अशी यात मयत झालेल्यांची नावे आता समोर आलेली आहे। तर बाकीचे जे 12 जखमी आहेत त्यांना सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहे। आपण पाहत राहत सोलापूर सवेरा न्यूज। सोलापूर हैदराबाद महामार्गावरती दुपारी 12च्या सुमारास उळे गावातील काही रहिवासी त्याचबरोबर उळे गावातील रहिवासी त्यांचे नातेवाईक असे जवळपास 14 ते 15 व्यक्ती नळदुर्गला देवदर्शनाला जात असताना एक भीषण अपघात झाला। त्यांच्या गाडीचं समोरचं डाव्या बाजूचं टायर फुटून हा अपघात झाला आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी पाहणाऱ्या व्यक्तींनी सांगितलं की त्या ठिकाणी गाडी ही जवळपास 2 ते 3 पलटी खाऊन तो अपघात झालेला आहे। हे जे रहिवासी आहेत यातले उळ्यातले साधारणपणे 7 ते 8 लोक आणि त्यांच्याजवळ सोबत त्यांचे नातेवाईक 7 लोक हे पुण्याहून त्यांच्यासोबतच देवदर्शनासाठी निघालेले होते, परंतु चिवरी फाट्यानजीक त्यांच्यावर काळानं घाला घातला। पैकी या सर्व प्रवाशांपैकी 3 प्रवासी हे मयत झालेले असून बाकीचे सर्व प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत आणि या सर्व प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर या ठिकाणी दाखल केलेलं आहे आणि या प्रवाशांपैकी 2 प्रवाशांची प्रकृती अतिशय चिंताजनक असून त्या प्रवाशांवरती सुद्धा सध्या उपचार सुरू आहेत। एकूण किती जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि किती जण जखमी आहेत? एकूण 3 व्यक्तींची मयत झालेली आहेत। सर्वच्या सर्व महिला आहेत। त्या 3 महिला मयत झालेल्या आहेत। पैकी इतर या ठिकाणी जे दाखल झालेले आहेत रुग्णालयात जे दाखल रुग्ण आहेत अशा रुग्णांच्यापैकी 2 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून बाकीचे मात्र स्टेबल असून त्यापैकी लहान मुलांचाही या रुग्णांमध्ये समावेश आहे। त्यापैकी 1 वर्षाचा शिवांश आणि 12 वर्षाचा ओंकार या 2 लहान मुलांची सुद्धा प्रकृती चिंताजनक आहे। सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये किती जण आता दाखल आहेत? सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या 12 रुग्ण उपचार घेत आहेत। गाडी कोणाची आहे? त्यांची स्वतःची गाडी होती का काय? हरी बाळकृष्ण शिंदे हे गाडी चालवत होते। गाडी त्यांच्या नातलगाचीच असून ते स्वतःसुद्धा एक गाडी मालक आहेत, परंतु त्यांची गाडी गॅरेजमध्ये असल्यानं त्यांनी त्यांच्या मित्राची गाडी नातेवाईकाची गाडी घेऊन देवदर्शनासाठी जात होते। ड्रायव्हरचा काय माहिती आहे? ड्रायव्हर सुद्धा जखमी झालेला आहे, परंतु ड्रायव्हरला गंभीर स्वरूपाची इजा झालेली नाही। टायर फुटून ॲक्सिडेंट झालेला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an